हस्तनिर्मित वस्त्र, लोक नृत्य और कई आकर्षण शामिल है। आत्मनिर्भर भारत बनने के लिए फिर एक बार काबिल है। कृषि प्रदर्शन और संस्कृति का प्रतीक है ये मेला, जहाँ जुटता है हर वर्ग, हर दिल का खेला। तो आइए शुरू करते हैं एक शानदार यात्रा, और इसे कहते हैं भीमथडी की जत्रा। Welcome to the 18th edition of Bhimthadi Jatra, one of the Maharashtra's most vibrant and beloved cultural fairs, held annually in Pune. This event celebrates the rich heritage, tradition and creativity of rural India, from authentic handicrafts and organic products to mesmerizing foods, performance and delicious traditional cuisines. Bhimthadi Jatra offers a unique blend of art, culture and sustainability. It's not just a fair, but a bridge connecting rural artisans to urban audience. Join me as I explore the stalls, meet the talented stall owners and discover the stories behind their craft and creation. Let's dive in. दादा नमस्कार, कुठून आलात आपण? आम्ही गडी प्रेस कोल्हापूरवरून आलो. किती वर्ष येते येण्यात? हा पहिलाच आमचा अनुभव आहे. या वर्षी स्पेशली जीआय मानांकितचे प्रोडक्ट आहेत. जीआय म्हणजे जॉग्राफिकल इंडिकेशन, म्हणजे आपण इथं आजरा घनसाळ आणि कोल्हापुरी गुळ लावलेला आहे. जे आजरा घनसाळ तांदूळ आहे ते वर्ल्ड मध्ये फक्त 35 लोकेशन्सला उपलब्ध ते आजरा गावामध्ये आहे. तर या स्पेशालिटी राईसचं लोकांना जास्त माहिती नाही. तर तुम्हाला वाटतं का म्हणजे हा प्लॅटफॉर्म हा योग्य प्लॅटफॉर्म आहे, तुम्हाला याच्या पुढे तुमच्या बिझनेसला चालना मिळेल वगैरे या गोष्टी? हो, आम्ही आता इंटरनॅशनल असे बेस्ट पण पाहिलेले आहेत आणि हे इंडियामधलं वन ऑफ द बेस्ट आपण म्हणू शकतो. आपलं प्रोडक्ट काय आहे दादा? आपलं प्रोडक्ट आजरा घनसाळ राईस आहे आणि कोल्हापुरी सेंद्रिय गुळ आहे. म्हणजे त्याची काय खासियत आहे, म्हणजे जेणेकरून आजकाल मार्केटमध्ये जे गुळ अवेलेबल आहे त्या गुळामध्ये बऱ्यापैकी 80-90% शुगर मिक्स असतो आणि आपलं जे गुळ आहे ते आपण सेंद्रिय पद्धतीने उगवलेलं आहे. त्याचबरोबर त्याचा प्रोसेस पण सेंद्रिय पद्धतीने केलं गेलं. कुठली तुमची एजन्सी वगैरे आहे का की तुम्ही सेल्फनी म्हणजे इथे आलेला आहात? आपण सर होप फाउंडेशन म्हणून आपली संस्था आहे आणि संस्थेमार्फत शेतकऱ्यांचे जे ग्रुप्स आहेत त्या संस्थेबद्दल दोन शब्द सांगाल का? आपली संस्था सर HIV ग्रस्त जे अनाथ मुलं आहेत अशा जवळपास 200 मुलांना आम्ही दत्तक घेऊन 8 वर्षांपासून त्यांचं संगोपन करत आहे. त्याचबरोबर शेती क्षेत्रात आमचे बऱ्यापैकी जे व्हॉलेंटियर्स आहेत. तर हा जो शहरी भागातला जो कस्टमर आहे, हा शहरी भागातला जो ग्राहक आपण म्हणू शकतो, हा आपल्या या प्रोडक्टने आकर्षित होत आहे का? ऍक्च्युली मार्केटमध्ये जे ग्रोसरी स्टोर्स मध्ये जे मिळतं त्यात भरपूर प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह वगैरे आहे. त्यामुळे इथं लोक चांगले प्राइस पण आपल्या प्रोडक्ट्सला देत आहेत. तुम्हाला काय वाटतं की अशा टाईपचे फेस्टिवल हे मदतकारक ठरतात का? म्हणजे हो, ऍक्च्युली सर ज्यावेळेला आपण सप्लाय चेन बघतो, सप्लाय चेन मधून आम्ही वेगवेगळ्या स्टोर्स मध्ये जे डिस्ट्रीब्युटरशिप वगैरे देत असतो तिथं आपल्याला ते परवडत नाही. तर या ठिकाणी जे क्वालिटी ऑफ कस्टमर आहे ऑलमोस्ट 60 रुपीज फास्ट फीज आहे. तर ते व्यापारी आणि ग्राहक आपल्याशी जोडले गेले आहेत की म्हणजे आपला बिझनेस या ठिकाणी त्यांनी बघितला आणि आपण पुढे या बिझनेसला चालना देऊ शकतो. म्हणजे 2 दिवसात भरपूर जे ऑर्गॅनिक स्टोअरचे ओनर्स आहेत, डिस्ट्रीब्युटर्स आहेत, त्या सगळ्या लोकांनी आमचे कॉन्टॅक्ट नंबर्स देऊन गेलेले आहेत आणि हे स्टॉल लावल्यामुळे त्या समोरून रिस्पॉन्स येत असल्यामुळे आम्हाला एक पॉझिटिव्हिटी मिळते. काय सांगाल याच्या अनुभवाबद्दल? शेतकऱ्यांचा आजकाल विचार भरपूर कमी केला जातो. बऱ्यापैकी बिझनेसमॅन जे आहेत ते कमीत कमी प्राइस मध्ये कसं आपण सेल करू शकतो आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट हे प्लॅटफॉर्म आहे. तर शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन अशा वेगळ्या पद्धतीनं हे अरेंजमेंट होतं. अशा प्रकारचे प्रदर्शन भरपूर कमी होतं. आणि आता मला सांगा, तुम्ही कोल्हापूरवरून आलात, म्हणजे इथनं किती किलोमीटर जवळपास 700-800. आता तुमचं प्रोडक्ट इथं आणायचं, ट्रान्सपोर्ट वगैरे हे ते सगळं तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारच्या अडचणी इथं फेस करावं लागल्या? म्हणजे सगळ्यात मोठं अडचणी ट्रान्सपोर्टेशन लॉजिस्टिक कॉस्टच आहे. कारण की आपल्याला जरी प्रोडक्ट कमी कॉस्ट मध्ये तयार होत असेल तरी या मार्केटमध्ये सेल आउट करण्यासाठी लॉजिस्टिक्ससाठी भरपूर खर्च. दादा आता हा जो गुळ आहे आणि हा जो गुळ आहे तुमच्या हातात, या दोघांमधला फरक काय आहे? फक्त म्हणजे गुळ एकच आहे, त्याचं फक्त आपण पावडर तयार केलं. मग याच्या व्यतिरिक्त म्हणजे ग्राहक जे कुठल्या गुळाला पसंती देतात की असं नसतं म्हणून? डिपेंडिंग अपॉन कन्व्हिनियन्स. ओके. आरोग्यासाठी काय फायदे याचे काही म्हणजे तुम्ही सांगू शकाल का की आरोग्यासाठी अशा प्रकारचे फायदे आहेत या गुळाचे, म्हणजे जेणेकरून ऍक्च्युली आपल्याला अशक्तपणा किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या वेळेला होतात. आता मी आपल्या स्टॉलवर काही महिला बघितल्यात, तर तुम्ही कुठल्या सेल्फ हेल्प ग्रुपशी म्हणजे अटॅच आहात की? आमची स्वतःची ऑर्गनायझेशन आहे होप फाउंडेशन. सो ते ऍक्च्युली
टीचर्स आहेत. त्या टीचर्स आहेत. हा, अच्छा. आमचं गव्हर्नमेंट स्कूल्सना आम्ही कोलॅबरेशनला सपोर्ट करतो. हो. आम्ही एक 10 गव्हर्नमेंट स्कूल अडॉप्ट केलेले आहेत हो. कोल्हापूरमध्ये. धन्यवाद दादा, तुम्ही आमच्याशी बोललात. थँक्यू. नमस्कार आजी, नमस्कार. कुठून आलात आपण? मी वर्धा जिल्ह्यामधून आली. समुद्रपूर तालुका आहे आणि गाव माझं खास खैरगाव आहे. खैरगाव आहे. किती वर्षापासून येत इथं? इथं मी आता झाले 7-8 वर्ष झाले इथं. 7-8 वर्षापासून इथे स्टॉल लावताय. आता मला सांगा, तुम्ही 7-8 वर्षापासून स्टॉल लावताय, हो. काय काय फायदे झाले तुम्हाला या 7-8 वर्षात? म्हणजे कसे तुम्ही कनेक्ट झालेत या शहरी लोकांशी? जेव्हापासून येतो तेव्हापासून माझी हळद जी आहे हो. ती GI वाली हळद आहे. हो. याला जे हाय कर्कुमेन या हळदीमध्ये आहे हा. आणि आईल सुद्धा या हळदीमध्ये आहे. हो. तर ते लोकांना कसं आहे ते फायदेशीर आहे. हो. ज्या लोकांना समजते हा. ते लोक घेऊन जातात. अच्छा, आता हळदीबद्दल सांगा, काय फायदे आहेत? हळदीबद्दलचे तर एवढे फायदे आहे की हा. त्याची विचारता हे नाही की आपले गुडघे दुखण्यापासून तर समजा एक चांगली झोप येण्यापासून म्हणजे असे अनेक फायदे आहेत. हो. आता मला सांगा की अशा प्रकारचे इव्हेंट आता तुम्ही दरवर्षी इथे येतात, एका वर्षात समजा 8 दिवस ते 15 दिवस इथं राहतात, मग त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त तुमचा स्टॉल कुठं असतो? म्हणजे तुम्ही मार्केटिंग कशी करतात? बरोबर. हा. कारण का मी जो दिल्ली, मुंबई, कलकत्ता, हा. केरळ मध्ये जातो. तुम्ही एकटे करतात त्या? हो, मी एकटी करतो कारण माझी मुलं ड्युटीवर आहेत. ते हा. येणार अच्छा. येत नाही. हा. कृषी डिपार्टमेंट मध्ये आहे, सुनकर कृषी डिपार्टमेंट आहे, हा. दुसरा नांदी फाउंडेशन मध्ये आहे. हा. तर ते बाहेर असते, हा. गावाला नसते. आम्ही दोघं जण शेती करतो हा. बुडाबुडी हा. आणि ते घरचं सांभाळते हा. आणि मी बाहेरचं सांभाळते. तो अच्छा. हळद घेऊन जायचं. तर माझी दर वर्षाला हळद 30 क्विंटल पर्यंत म्हणजे बाय पोस्टनं पाठवत असतो आम्ही. हा. आता समजा मी इथे पुण्यामध्ये आली, हा. इथं काही लोक घेऊन गेले, हा. काल घेऊन गेले ते आज घेऊन जाते. हा. पण गेल्यानंतर पुन्हा तो म्हणजे त्यांना पाहिजे हा. तर ते बाय पोस्ट आम्ही पाठवतो. ते आम्हाला फोन करतात. अच्छा, ते फोन करतात मग तुम्ही, आणि तुम्ही हे सगळं मॅनेज कसं करता? म्हणजे आता तुम्ही एकट्यात बोलला आणि घरी बाबा आहेत, मग तुम्ही हे सगळं मॅनेज कसं करता? यांच्याशी कनेक्ट कसं होतात? इथे स्टॉल कसे लावतात? स्पीड पोस्टला कोण करतं? म्हणजे तुम्ही सगळे हे मॅनेजमेंट कसं करता या गोष्टीचं? हे म्हणजे कसं आहे, आता मी इथे आली, हा. आता बरेच लोकांना फोटो काढून घेऊन जातात. हा. हा, नंबर असते, नंबरवर त्या आजी आहेत, त्या हळदवाल्या आहेत, त्यांची GI हळद आहे, तर ते बोलवते. GI ची हळद म्हणजे काय आजी? एरिया असते, हा. त्याच्यामध्ये ते पिकल्या जाते, हा. पिकवल्या जाते. म्हणजे त्याच्यामध्ये ते काय म्हणते हाय लेवलचं काय कर्कुमेन म्हणा हा. किंवा ज्या याचा जे स्वाद असते, हो. जे आता ऊस आंबा कोकणामध्ये आहे हा. त्याचा स्वाद एक वेगळा हा. असतो. आपण इथं जर लावला तर त्याचा थोडासा अशी ती जागा आहे. तुम्हाला वाटतं काय ह्या फेस्टिवलने तुम्हाला फायदा झालाय म्हणून? हो, त्याचा फायदा होतो. कारण आता इथे बऱ्यापैकी बाहेरचे लोक येत असतील, शहरी भागातील लोक किंवा व्यापारी येत असतील, तिकीट काढून येतात मध्ये, म्हणजे याचा अर्थ सिरियस लोक मध्ये येतात आणि हे सगळं बघतात. काही लोक जोडले गेले आहेत का? बरेच लोक येऊन जातात. हो. कोणी मागवतात आणि कोणी आम्हाला एवढी पाहिजे तेवढी पाहिजे, हो. अर्धा क्विंटल पाहिजे, 1 क्विंटल पाहिजे, एवढं घेतात का? अच्छा. मागते. अजून तर आपण देऊ शकत हो. नाही, हो. परंतु आपण घरून त्यांना ते कार्ड असते ते देऊन द्यायचं आणि ते तिथून मागवतात. आता हे प्रोडक्ट तुम्ही हेल्दी कसं आहे ते सांगितलं. आता मलाही सांगा, जे व्यापारी वगैरे येतात त्यांच्याशी तुमचा कनेक्ट कसा होतो? म्हणजे आता तुम्ही एक वेळेस इथं आलात आणि एखाद्या व्यापाऱ्याशी जोडले गेलात आणि त्याने मग तुम्हाला बिझनेस मध्ये पुढे मदत केली, असा काही प्रकार आहे का? म्हणजे आहे ना, सांगा. ते असं आहे की आता बाहेर सुद्धा पाठवायचं हे आहे. हो. काय म्हणते त्याला, एक्सपोर्ट करतो. एक्सपोर्ट करायचं आहे. याच्या तयारीमध्ये आहोत आम्ही. हो. हो. तर ग्रेक कसं येते आणि आपली त्याचे काय म्हणते सॅम्पल घेऊन जातात हो. आणि ते टेस्ट वगैरे करतात आणि ते आमच्यासोबत जोडले जातात. हो. आता ही हळद तुम्ही ही हळद आहे का ती? ही हळद आहे. ही पिकवता कशी? ही म्हणजे आता ही हळद आहे, हो. ही याच्यामध्ये मातृकण येते, हो. ते आम्ही लावत असतो. किंवा ते कमी गेलं तर याचं सुद्धा उत्पन्न होते, पण याचं उत्पन्न कमी होते हो. आणि मातृकंद असते ना, हो. 1 वर्ष जास्त. हो. तर ते आम्ही जून महिन्यामध्ये लावत असतो आणि
जानेवारी तर फेब्रुवारीमध्ये काढत. हो. आणि आजी आता मला एक सांगा की आपला जो बचत गट असतो त्या बचत गटाशी वगैरे तुम्ही जोडले गेलेले आहात का? बिलकुल. मी बचत सांगा. गटामध्ये आता 2004 पासून जुडलेली आहे. हो. त्याच्यामध्ये म्हणजे माझे बरेच काही फायदे झाले हो. बचत गटामध्ये. आणि मी एक कंपनीमध्ये आहे, मी एमपीओ सुद्धा आहे. एक शेतकऱ्यांचा 630 शेतकरी आहे. हो. त्यांचा मी गट तयार केला. हो. कंपनी पण आहे. आणि तुमचा जो बचत गट आहे त्याचं नाव आणि त्याच्याबद्दल एक दोन शब्द सांगता का? माझं नाव शोभा चिखल गाय झाले. मी वर्धेमधून आलेली आहे. पुरुषाच्या गटामध्ये म्हणजे कंपनीमध्ये काय म्हणते प्रोड्युसर कंपनीमध्ये सुद्धा IPO म्हणून आहे. आणि गटामध्ये मी गाव प्रतिनिधीमधून आहे. तर माझ्या जो गटाचं नाव आहे लक्ष्मी महिला बचत गट आहे. हा. आणि ती माईम संस्थेला जोडलेली आहे. आजी आता तुम्ही इथं सगळे जोडले गेलेले आहात याच्यानंतर तुमची काही आशा आहे का म्हणजे अजून असल्या प्रकारचे इव्हेंट जे आहेत आता यांनी या ठिकाणी मॅनेज केले आहेत एक इव्हेंट अशा प्रकारचे इव्हेंट अजून वेगवेगळ्या शहरामध्ये जसं की मोठे मोठे शहर असतील मुंबई असेल पुणे असेल आता पुण्यात तर होतच आहे समजा अशा मोठ्या मोठ्या शहरामध्ये हे इव्हेंट व्हावा म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेर राज्यात सुद्धा अशा प्रकारचे इव्हेंट व्हावा कारण आता बघू शकतो आपण 18 राज्यातनं इथं स्टॉल आलेले आहेत तर तुम्हाला असं वाटतं की अशा प्रकारचे इव्हेंट जे आहेत ते मॅनेज झाले पाहिजे म्हणून? बिलकुल करेल. कारण की मला तर माझ्या याच्यातून असं वाटतंय की मी या भारतातच न राहता बाहेर सुद्धा माझं काहीतरी गेलं पाहिजे आणि मी बाहेर सुद्धा गेली पाहिजे. बाहेरचं जग कसं आहे हे मी बघितलं पाहिजे. आपण भारत तो पाहिला की सुंदर आहे पण याच्या पुढेही कसं सुंदर आहे हे बघता आलं पाहिजे. आजी आता मला एक सांगा तुम्ही एवढं सगळं एकटं ऍडजस्ट करतात आणि एवढ्या दूरनं येतात कुठनं आहात आपण? वर्ध्यावरनं आलात म्हणजे विदर्भातनं आलात खूप दूरनं 600 किलोमीटर 600-700 किलोमीटरवरून आला असाल कुठल्या प्रकारच्या अडचणी तुम्ही सामोऱ्या जाता कुठल्या प्रकारच्या अडचणींना? अडचणी तर खूप साऱ्या आहेत. कारण की आता इथं ह्यासाठी म्हटलं संगमवाडीला उतरावं लागलं. तिथून ट्रान्सवाल्याने उतरून दिलं तिथून रिक्षेवाल्याने टाकून आणलं. पण इथे जो आहे इथे ते सामान घेऊन यायची अडचण आहे ना. मग ते असं होते की कुणाला तरी बाबू थोडं नेऊन देशील तुला मी पैसे देतो ही अडचण येऊन जाते. अच्छा मदत करतात लोक? हो करतात बिलकुल. मला तर मदत करते. मला मनापासून जर आपण इच्छा असली की आपलं तिथपर्यंत गेलं पाहिजे आपण काहीतरी केलं पाहिजे आपल्यामध्ये कशी हिंमत पाहिजे ताकद पाहिजे तेव्हा आपण इथपर्यंत येऊ शकतो. तर नमस्कार ताई काय प्रोडक्ट आहे आपलं म्हणजे काय म्हणून आपण ह्या प्रोडक्ट म्हणजे या ठिकाणी मार्केटिंग करत आहोत? मार्केटिंग म्हणजे आहारातून आरोग्य आपल्या आहाराविषयी माहिती सांगितली जाते त्यांना. आधी वेट लॉस वेट वाढवणे कमी करणे बीपी शुगर थायरॉइड लेडीचे प्रॉब्लेम काय असतील तर ह्याच्यावरती आम्ही मार्गदर्शन करत असतो. तुम्ही ह्या जत्रेमध्ये किती दिवसापासून येतात म्हणजे किती वर्षापासून येतात? मी 3-4 वर्षापासून येते पण ही काम मी पहिल्याच वेळेस आली. मी आता याच्यासाठी आरोग्याचं काम जी करते ती पहिल्याच वेळेस आली. आता तुम्ही हे सगळं बघत आहात तुम्हाला वाटतं का ह्या जत्रेचा कुठेतरी फायदा होत आहे लोकांना? 100% सांगा कसा? 100% म्हणजे आम्ही कसं प्रत्येक व्यक्तींना असं इन्व्हिटेशन देऊन आरोग्याची माहिती सांगून त्यांच्या हॅपी हेल्थी आनंदी जीवनात कसे परिवार त्यांचा सुखी आणि निरोगीमय राहील याची आम्ही त्यांना सर्वांना माहिती देतो आणि त्यांच्या आरोग्यामध्ये बदल करतो. आम्ही आमच्या कम्युनिटीशी जोडून घेतो त्यांना आहार मार्गदर्शन आणि हॅपी हेल्थी आनंदी त्यांनी कसं जगायचं हे शिकवलं जातं सर्व गोष्टी. तुमचे काही प्रोडक्ट वगैरे आहेत का म्हणजे की? हो सर आहेत. ते प्रोडक्ट म्हणजे कसे आहेत तुम्ही कुठनं बाहेरून इम्पोर्ट करता की तुम्ही स्वतः बनवतात? नाही स्वतः नाही ते कंपनी तर्फे डायरेक्ट त्यांच्या ऍड्रेसवर पाठवलं. अच्छा पाठवलं जातं. आम्ही आमच्याकडे काही नाही त्याचं आमच्या नावावरती ऑर्डर त्यांच्या नावावरती आमचं हस्तकनी म्हणजे रजिस्ट्रेशन केलेलं असतं आणि ते कंपनीतर्फे त्यांच्या नावावर पाठवलं जातं. अच्छा तर आपण आला कुठं आहात? मी पुण्यातून आले लातूरचे आहे. मी पुण्यात राहते. अच्छा मुलांच्या शिक्षणासाठी माझं पण हेल्थचे खूप चॅलेंज होते जॉब करत होते. आता हे 1.5 वर्षानंतर मी हेल्थ चॅलेंज सुधारून मी माझ्या आता इतरांना आरोग्य द्यायला चालू केलं. अच्छा आणि आता जो हा शहरी भागातला जो क्राऊड आहे म्हणजे धावपळीच्या जीवनात आपण बघू शकतो की आरोग्याविषयी आपण अवेअरनेस या ठिकाणी फैलवतात पण हा शहरी भागातला कुठेतरी आरोग्यापासून दूर
भटकताना आपल्याला दिसतो बऱ्याच ठिकाणी. तर तुम्ही हे अवेअरनेस कशा प्रकारे त्यांच्यात म्हणजे जाऊन त्याबद्दल सांगता त्यांना की ह्या गोष्टी अशा आहेत म्हणून? आम्ही सांगतो की कामाने कुणाला वेळ नसतो ना, प्रत्येक जण बिझी आहे. तर खाण्याच्या चुकीच्या सवयी, पुन्हा वेळ नसतो काहींना, आणि जे खातो ते आपण आज केमिकल खाल्लं, सगळं फवारलेलं अन्न आपल्या पोटामध्ये जातं, तर ते त्याच्याविषयी आम्ही सगळं मार्गदर्शन करतो. जे आहे ते आपलं प्रोडक्ट जे आहे आपलं त्याच्यात ही नाहीये केमिकल, काही नाहीये त्याच्यात. आहारातून आरोग्य आहे, म्हणजे आहारात सगळं आपला त्याच्यात बदल केलेला आहे. तर 114 प्रकारचे घटक आहेत त्याच्यात, जे काही आपल्या योग्य बॉडीला लागणारे आहेत तीच आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानुसार मीच माझा बदल केला की 6 महिन्यात 28 किलो वजन कमी केलंय, आणि इतरांच्या आरोग्यामध्ये बदल करण्याचं हे काम हाती घेतल्यामुळं बिनधास्त कॉन्फिडन्सने सांगू शकतो आम्ही की चला, आपल्यामुळं कोणाचं तरी आयुष्य बदलत असेल तर हे आम्ही इन्व्हिटेशन देणे, लोकांना आरोग्याविषयी माहिती सांगणे, हे माझं काम असं कॉन्फिडन्सने चालू आहे. आणि खूप रिझल्ट काढलेले आहेत मी. माझे आता 30-35 लोक आहेत हे, तर मी त्यांच्या आरोग्यामध्ये खूप छान बदल केला आज. आता मी मगापासून बघत आहोत तुम्हाला, तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे या ठिकाणी कष्टाचं काम करता, इकडं तिकडं फिरणं असो, आज एवढं ऊन आहे इथं, कधी थंडी कधी हे असं असतं वातावरण, हे नाही. कुठल्या प्रकारच्या अडचणी तुम्हाला उद्भवतात? येतात सर, पण आम्ही कसं आता फिट अँड फाईन असल्यामुळं अडचणीचा सामना करायला खूप सक्षम आहोत. आता असं नाही की आता मरगळ आहे अंगात, काही नाही, झटकून कामाला लागणे आणि इतरांच्या आरोग्यात काम एकदम कॉन्फिडन्सने त्यांना आरोग्याविषयी माहिती सांगणे, हे काम आमचं चालू आहे. बिनधास्त करतो आणि आमची टीम वर्क असतं, टीमनं पण असतं, खूप छान बदल होतात. आपलं प्रोडक्ट जे आहे, जे आपण जो घेतलेला इनिशिएटिव्ह आहे तो आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे, तर असा कोणता कनेक्ट झालाय का तुमचा? म्हणजे ह्या जत्रेत येण्याचा काही फायदा झालाय का तुम्हाला? म्हणजे मोठ्या ठिकाणी तुम्ही जोडले? नक्की अजून आता कॉन्टॅक्ट घेतले सर, आणि त्यांना पण पूर्ण माहिती सांगितली. प्रत्येक ठिकाणी स्टॉलला जाऊन त्यांचे मार्गदर्शन करून, त्यांचे नंबर घेऊन मी आज त्यांना व्हॉट्सअपला हाय करून त्यांना आरोग्य सुधारणा करत. खूप साऱ्या लोकांचं आले की चलो आम्ही नंतर करणार, आम्ही बोलणार, म्हणजे कॉन्टॅक्ट करू आम्ही तुमच्याशी. प्रत्येक हेल्थ चॅलेंजवरती आज खूप सिरियसली आहेत आणि ते नक्की करणारच आहेत. हे एवढा माझा कॉन्फिडन्स वाढलेला आहे, ते आज ना उद्या येणारच आहेत, आमच्या कम्युनिटीशी जोडणारच आहेत. आणि आता मला सांगा, तुम्ही कुठल्या बचत गटाशी जोडले गेलेले आहात का? कुठल्या बचत गट वगैरे सध्या नाही काही सर. सध्या मी जी करते ती वेलनेस सेंटर आहे आमचे. आमचा पूर्ण ग्रुप 30,000 लोक आहेत आज आमचे, जी कॉलवरती जी लोक आहेत ना आमचे 30,000 लोकांची कम्युनिटी, एका व्यक्तीने जी निर्माण केलेली कम्युनिटी आहे ती आज 30,000 लोकांपर्यंत पोहोचलेली आहे सर. ओके, खूप छान बदल झालेले आहे. धन्यवाद ताई, तुम्ही आमच्याशी बोललात, खूप छान वाटलं खूप मला. छान, मला पण खूप भारी वाटलं. सो कहाँ से हो आप? हम पुणे में ही बेस्ड है। हमारा एक अभी मैन्युफैक्चरिंग यूनिट सतारा में किया है। जहाँ पे मेरे मदर निशा अय्यर उन्होंने सेटअप किया है, जहाँ पे तो हमने विलेजर्स को ट्रेन किया है सतारा में। तो उनको स्टिचिंग वगैरह सिखाया है, तो वो हैंड स्टिच करके क्लोथ्स बनाते हैं। और ये हम अभी भीमताड़ी में आते हैं। एक बात बताओ, आपने बताया कि फार्मर्स को उन लोगों को ट्रेन किया है, उसके बारे में बताओ। मैडम ने उनको स्टिचिंग सिखाया, हैंड स्टिचिंग और मशीन स्टिचिंग दोनों सिखा के रखा है, क्योंकि थोड़ा बहुत मिक्स होता है हमारा हैंड स्टिचिंग भी होता है और मशीन प्रिंटिंग भी होती है। तो उनको मशीन्स के का भी सिखाया है। उनको अराउंड 2 साल लगे हैं अभी तक, तो अभी उनका वो बहुत अच्छे हो गए हैं, तो हमारा प्रोडक्ट बेटर हो गया है। एक ऐसा कोई प्रोडक्ट जो आप हमें दिखाना चाहो कि ये उन्होंने बहुत अच्छा बनाया है ऐसा? हाँ, कोई। ये अराउंड 300 पीस फैब्रिक्स के पीसेस हैं जो उन्होंने स्टिच किया है, हैंड स्टिच किया है। और ये सब करने में मतलब कितनी महिलाएं होती है, क्या होता है ये सब? हमारे 10 महिला है जो हमने ट्रेन किया है।
और ये पीस जो है ना, ये 300 पीसेस के फैब्रिक्स उन्होंने जोड़ के रखे हैं। वो दो हफ्ते लगे बनाने में। ये बनाने में 2 हफ्ते लगे थे। अच्छा। और इसको मशीन फिटिंग किया है उसको। और आप हमें बताइए, अब ये भीमतड़ी जत्रा आपको कैसे मतलब बेनिफिशियल ये लग रही है? क्योंकि लोगों को हमारे प्रोडक्ट्स के बारे में बहुत पता चल रहा है। हमारा इंस्टाग्राम वगैरह हम यूज करते हैं। अभी यहाँ पे ये जो है अर्बन कस्टमर्स है, सो आप कैसे कनेक्ट कर पाते हो उनसे कि हम बहुत सारे छोटे इसको ये स्क्रैप्स से बनाए। ओके। बहुत सारे प्रोडक्ट्स हमारे जो है ना, उसमें से बहुत सारे स्क्रैप्स निकलते हैं। तो उसके हम छोटे प्रोडक्ट्स बनाते हैं, बेचते हैं। तो वो प्रोडक्ट्स बहुत अट्रैक्टिव रहते हैं, जैसे की चेन, कॉइन पाउचेस ऐसे चीजें हम बनाते हैं। तो आपको लगता है कि ऐसे जो प्लेटफॉर्म्स है कि अभी ये हुआ है, तो मतलब ये बेनिफिशियल है सभी लोगों को? क्योंकि यहाँ पे बहुत सारे लोग आते हैं, बहुत सारे मतलब एजेस के वैरायटी के लोग आते हैं। हाँ। तो उसकी वजह से जो जिनको अच्छा लगता है वो ऑटोमेटिकली देखते हैं हमें, मतलब हम पहुँच पाते हैं। जैसे कि कल क्या हुआ था, हाँ, एक मैम ने एक बेबी ट्विन लिया था। हाँ। और वो एक्चुअली वो किसी के बेबी के बॉर्न होने के लिए गिफ्ट दे रहे थे। हाँ, हाँ। तो उन्होंने लेके भेज दिया। हाँ। पर फिर पता चला कि मेरी सिस्टर की फ्रेंड को ही वो गिफ्ट कर रहे थे। अरे। तो ये देख के भी बहुत अच्छा लगता है। बहुत छोटा है ये। तो हम ऑर्गेनाइजेशन के बारे में बात कर रहे थे कि क्या ऑर्गेनाइजेशन है, सेल्फ हेल्प ग्रुप है, क्या है? एक्चुअली ग्रुप नहीं है। जो आसपास के विलेजर है ना, हम जाके उनको पूछ के मतलब उनको अच्छा हेल्प के लिए पूछते हो, फिर आपको मदद करते हैं। तो आपका ये जो स्टॉल है, मतलब ये यही पुणे में कहीं पर है या? हमारा एक शॉप है पुणे में। अच्छा, पुणे में हम पुणे से ही स्टार्ट किया। अच्छा। तो फिर वहाँ पे हमारा एक मशीन था, पर वहाँ से हम शिफ्ट हो गए सरकार। तो पुणे में वो शॉप हमारा स्टूडियो है। अच्छा, तो आपको क्या क्या चैलेंजेस फेस करनी पड़ी? मतलब यहाँ पे बेसिकली हमारा जो फैब्रिक है ना, हमने इम्पोर्ट किया। तो वो 100% कॉटन में एक्सपोर्ट क्वालिटी है, और वो थिकर GSM वगैरह सब। क्योंकि जो इंडियन कॉटन में क्वालिटी है ना, वो बाहर का कॉटन में क्वालिटी है, वो इंडिया की कॉटन में बहुत सारे क्वालिटी ऐसे लगे। और हमारा जो मशीन था ना, उस पर थ्रेड्स का भी बहुत इशू हुआ, तो वो भी हमें इम्पोर्ट करके। तो मतलब आप जो है, जो अर्बन आपका कस्टमर है, उनसे कनेक्ट कर पा रहे हो? क्योंकि हम अगर देखा जाए तो ये मतलब कहीं तो भी रूरल इंडिया से बिलोंग करता है। क्योंकि ये जो हमारे जो प्रिंट्स है ना, हम जो यूज करते हैं वो सारे क्वर्की प्रिंट्स है जो अट्रैक्टिव है। हाँ। तो उसके जो प्रोडक्ट्स बनते हैं वो बहुत अट्रैक्टिव है। फिर लोग बहुत गिफ्टिंग के लिए लेते हैं। तो जिनको ओल्डर लोगों को देना है वो खरीद के लेते हैं। तो मतलब ये जो है वो रूरल इंडिया अब जो है वो अर्बन इंडिया से कनेक्ट कर पा रहा है। Yes, मतलब mix. इन चीजों को मिक्स मिक्स है आपका। बिकॉज जो फैब्रिक यूज कर रहे हैं वो भी ट्रेंडी और अर्बन, मतलब हमारे एजेस के लोगों को अट्रैक्ट करता है। और जो मिक्स कर रहे हैं वो ओल्ड ट्रेडिशन का, अच्छा। गोदड़ी का ट्रेडिशन है। हाँ। उसमें थोड़ा अब्रॉड का क्विल्टिंग का कॉन्सेप्ट मिक्स करके हम आपने अभी गोदड़ी का ये किया, जिक्र किया, एक बार गोदड़ी क्या है वो बता दीजिए। गोदड़ी एग्जैक्टली जो बेड्स पे हम लगा के हम ओढ़ने के लिए रखते हैं। हाँ। विंटर में बहुत अच्छा था। मुझे एक ब्लैंकेट टाइप। और अपने जो ब्लैंकेट आते हैं मार्केट में, उसमें और गोदड़ी में क्या होता है, डिफरेंस होता है? ब्लैंकेट में ज्यादा वो स्टिचिंग नहीं रहता है, अंदर का कॉटन या पॉलीफाइबर जो है वो नहीं रहता है। और गोदड़ी में वो रहता है, जिससे बहुत ठंडे वेदर में बहुत अच्छा लगता है। थैंक यू, अच्छा लगा आपसे बात करके। आम्ही सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स पुणे इथून आलेलो आहे. आम्हाला तुमचं थोडं बिझनेस विषयी सांगाल? बिझनेस माझ्या ब्रँडचं नाव तुम्ही पाहू शकता, रत्नमाला बाय श्रुती आहे. आणि मी कस्टमाइज आणि डिझाईन ज्वेलरी स्वतः करते. 2 वर्षापूर्वी मी हा स्टॉल सुरू केलेला आणि मी हडपसरमध्ये राहतो आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे करते. तो आता हे माझं पहिलं वर्ष भीमतडीमध्ये स्टॉलचं इकडे लावलंय आणि खूप आनंद होतो आणि कस्टमरचा रिस्पॉन्स पण खूप छान. अच्छा. तुम्ही कुठून आलाय? मी हडपसर हडपसरवरून आलाय. आणि किती वर्ष झाले आपण हा व्यवसाय? भीमतडीमध्ये पहिलं वर्ष आहे, पण मी हा बिझनेस 2 वर्षांपासून करते. अच्छा, रिस्पॉन्स कसा वाटला? खूप सुंदर आहे. अच्छा, चालेल.
कसा अनुभव राहिला तुमचा आता? थोडं सर तुम्ही थोड्या शब्दात सांगू शकला तर. अनुभव तर खूप छान आहे. कस्टमरच्या म्हणजे ज्वेलरी आवडती आणि भरमसाठ कोणीतरी येतात ते आणि छान वाटतं. जेव्हा मेन पुण्यात येतात तर तुम्ही कसं इन्फ्लुएन्स करता त्यांना? इन्फ्लुएन्स म्हणजे मी जेव्हा मेन भिंतडी सारख्या व्यासपीठावर उभी आहे जास्त मला ज्वेलरी माझी जास्त इन्फ्लुएन्स करते माझ्यापेक्षा. काही तुम्हाला चॅलेंजेस वाटतात? काही चॅलेंजेस तर असं काही आज वाटत नाही कारण आत्ताच्या काळामध्ये कस्टमर पण खूप कूल आहेत आणि ऑर्गनायझर्सनी मला खूप सपोर्टिव्ह संधी दिली तर काही असं चॅलेंज असतं नाहीच कसं. बर 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 बर. मार्केटिंग करताना काही डिफिकल्ट तुम्हाला काही वाटलं नाही? असं तर काही नाही. असं तर काय safe आहे, व्यवस्था आहे सगळी आहे. आणि तुम्ही सॅटिस्फाईड आहात याच्यासाठी? आय एम व्हेरी सॅटिस्फाईड. मला खूप आनंद होत आहे आणि आत्मविश्वासाने मी करतो. मी खूप आनंदी आणि समाधानी आहे. बर बर बर. सांगा, किती वर्ष झाले म्हणाला? 2 वर्ष सुरू करून आणि हे हिंदीतलं पहिलं वर्ष. तसे मी बरेच एक्झिबिशन करते. एक्झिबिशन हा कुठे कुठे गेलेले? मी काँग्रेस भवनला करते नवरात्री मनपा काँग्रेस भवन मनपा. बरं. अच्छा. इस्रो, इन्फोसिस, IBM सारख्या कॉर्पोरेट मध्ये पण असतात. बरं, चालेल. आणि तुम्ही जे रेव्हेन्यू निघतो तुमचा चांगला तिथं प्लॅटफॉर्म मुळे तुम्हाला मोठ्या बाजारपेठांची सुविधा जास्त लोकांशी कनेक्ट करायला मिळतं. भरपूर कस्टमरचा जो वर्षातून एकदा लोक येतात ते वर्ष पण माझ्याकडून केलं. त्यामुळे नवीन लिमिटेड पेक्षा नवीन मार्केटमध्ये नवीन कस्टमर्स येतात. प्लस जे दुसरे व्यावसायिक आहेत त्यांची भेटा होतात. त्याच्यामुळे दुसऱ्या एक्झिबिशनच्या जाण्याच्या संधी किंवा असं म्हणजे कोलॅबोरेशन खूप संधी मिळतात. कोलॅबोरेशन होतात. मग अजून आता हा शेवटचा दिवस आहे का? 25 तारखेला शेवट. 25 तारखेला शेवट. 20 ते 25 आहे. बरोबर. सकाळी 10 ते संध्याकाळी 10. इथून तुमचं प्लॅनिंग कसं आहे 25 झाल्यानंतर? मग पुढे नेक्स्ट एक्झिबिशन आहे तिकडे माझं प्लॅनिंग. नेक्स्ट एक्झिबिशनला प्लॅनिंग. छान छान. चालेल. आम्ही एक प्रोडक्टची फक्त झलक घेऊ शकतो? थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. नमस्कार. कुठून आलात आपण? वाई ओझरडे. ओझरडे. किती किलोमीटर आहेत मग? 80 किलोमीटर. तर हा स्टॉल म्हणजे कशाबद्दल आहे? स्टॉल बद्दल जरा माहिती सांगा. म्हणजे काय तुम्ही प्रोडक्ट काय आणलं विकायला आहे? ते दही, पापड, सांडगे हे सगळे मी घरगुती बनवते. घरगुती पद्धतीने करून म्हणजे महिला लावून हे करून घेते. वैयक्तिक हा माझा स्टॉल आहे. आणि आता हा जो प्रोडक्ट आहे आपला वरद, हे स्वतः तुम्ही बनवतात, स्वतः चालवतात. ते कसं ऍडजस्ट करता तुम्ही? कसा करता म्हणजे कशा प्रकारे तुम्ही कंपनी उभारली ही? त्याच्यानंतर कशा प्रकारे किती इन्व्हेस्टमेंट आली? तर कशा प्रकारे तुम्हाला अडचणी फेस कराव्या लागल्या? मग तुम्ही कसं चालू केलं हे सांगा. सुरुवातीला घरून मशीन मागितली. फक्त मला शेवई मशीन घेऊन द्या, मी उद्योग चालू करते. अच्छा. त्याच्यानंतर शेवई मशीन करत फक्त शेवई मी सुरुवातीला विकत होते. त्याच्यानंतर अटॅच म्हणून गव्हाची कुरडई घरी बनवत गेले. त्याला पण काही मशिनरी वगैरे लागत नव्हत्या. हळूहळू त्याच्यातून पैसे आल्यानंतर पुन्हा ती दुसरी मशिनरी घेतली कुरडईची. परत कुरडई चालू केली. त्याच्यानंतर मग पापड मशीन पण घेतली. त्याच्यातून म्हणजे हळूहळू जसं पुढे जाईल तसं एक वाढवत गेले. तरी म्हणजे तुम्ही घरगुतीच केलं की काही बचत गट असेल किंवा दुसऱ्या प्रकारची मदत घेतली काही? 5-6 महिला बरोबर घेते आणि त्या महिलांना पैसे देऊन दिवसभराचा जो काही रोज आहे ना त्या पद्धतीने घेऊन बनवते. त्याच्याबद्दल सांगा. म्हणजे तुम्ही कशा प्रकारे महिलांना प्रोत्साहित केलं की आपल्याला अशा प्रकारचा आपण बिझनेस ओपन करू शकतो? आणि त्यांना कसं म्हणजे आजकाल बघितलं आपण तर महिला असल्या प्रकारामध्ये हे होत नाही की आपण काय करायचं बा, हे बनवायचं, या सगळ्या गोष्टी पापड बनवायचे, विकायचे आणि पूर्ण मार्केटमध्ये यायचं. तुम्ही कसं त्यांना प्रोत्साहित केलं? नाही, एक रोजगार म्हणून प्रत्येकाला रोजगार मिळेल. प्रत्येकाला आता आजकाल महिला खूप मागे राहिलेल्या आहेत. प्रत्येकाला काहीतरी करायचं असतं. त्यामुळे महिला येतात, एकत्र बनवायला तयार होतात. अच्छा. आता आपण या तुमच्या प्रोडक्ट बद्दल सांगितलं. आता मला एक सांगा, तुम्हाला हा प्लॅटफॉर्म मिळाला किती वर्षापासून तुम्ही इथं येतात? नाही, मागच्या वर्षाने हे दुसरं वर्ष आहे. हे दुसरं वर्ष. तर तुम्ही इथं 2 वर्षापासून येतात. तुमचा काय अनुभव राहिला ह्या सगळ्या मॅनेजमेंट विषयी, या सगळ्या गोष्टी विषयी काय अनुभव आहे तुमचा? त्याच्या अगोदर मी घाबरत थोडं मटेरियल बनवायचे. मागच्या वेळी भीमथडी गेल्यानंतर एवढा कॉन्फिडन्स आला. त्यावेळी मी भरपूर प्रमाणात मटेरियल बनवून अगोदरच ठेवलं. नाही, भीमथडीला लावल्यानंतर खरंच खूप जात आहे. मागल्या वेळी मला कमी पडला. त्यावेळी कमी पडणार नाही याची
काळजी घेतली. अच्छा, ज्यावेळेस कमी पडणार नाही याची काळजी काळजी घेतली. घेतली आणि एवढा कॉन्फिडन्स भरपूर माल बनवत गेले हो. की बरंच माल बनला. आणि आता समजा अशा प्रकारचे कार्यक्रम होत राहतात. आता भीमथडी झाली, म्हणजे मागच्या वेळेस झाली, मागच्या वेळेस ह्याच वेळेला म्हणजे या महिन्यामध्ये डिसेंबर वगैरे झाले असेल, तर तुम्हाला असं वाटतं की मध्ये अजून काही असा प्लॅटफॉर्म मिळाला असता तर तुम्हाला मदत झाली असती त्याची? उमेद मध्ये पण आहेत ना बचत गट, त्यामुळे त्याच्यामधून पण बरेचसे स्टॉल असतात आणि ते फ्री स्टॉल असतात. काय म्हणाला तुम्ही? उमेद याच्याबद्दल 2 शब्द सांगा, म्हणजे काय आहे उमेद एक अभियान आहे बचत गट चालवण्याचं. हो. त्या बचत गट चालवण्याच्या अभियानातून महिलांना प्रोत्साहित केलं जातं याच्याबद्दल. महिला एकत्र येऊन काम वगैरे करून त्यांना जो प्लॅटफॉर्म दिला जातो ना स्टॉल लावण्याचा, तो वेगवेगळ्या राज्यात पण दिला जातो, जिल्ह्यात पण दिला जातो आणि तालुक्यात पण दिला जातो. म्हणजे बऱ्याच ठिकाणी उमेद एक अभियान आहे ना, ते स्टॉल उपलब्ध करून देतात आणि फ्री ऑफ कॉस्ट असतं. म्हणजे तिथं तुम्ही फ्री स्टॉल लावायचे. आणि आता तुम्ही इथे एक हा स्टॉल लावला, समजा बाहेरून येणारे बऱ्यापैकी ग्राहकच असतात, पण काही वेळेस व्यापारी लोक येतात, काही वेळेस मोठ्या प्रकारात व्यापारी असतात किंवा छोटे व्यापारी असतात, त्यांच्याशी काही कनेक्ट की हा प्रोडक्ट हा काय प्रोडक्ट आहे? शेवई. हा शेवई आहे. समजा हा शेवई प्रोडक्ट जर एखाद्या व्यापाऱ्याला आवडला की आपण याला घेऊन बिझनेस करू शकतो, असला काही प्रकार झाला आहे का? नाही. तुम्हाला काही अशा आहे का की असलं काहीतरी म्हणजे आपण अजून याच्याही पुढे जाऊन कनेक्ट व्हावा, की माझा जो प्रोडक्ट आहे, माझा जो स्टॉल आहे, तो पुढे जाऊन कुठेतरी त्याला एन्करेजमेंट मिळावी असं काही? अशी इच्छा आहे की हा माल पुढे जाऊ, म्हणजे फक्त मी घरात बनवत राहावं, बनवणं पण मी आणि विकणं पण जे मी करते, विकायला कुणाचा माल बाहेर जावं एवढी. अच्छा, म्हणजे तुम्ही एकटा सगळं मॅनेज करता? एकटं ते कसं मॅनेज करताय सगळं? आता इकडे आल्यानंतर जे बंद आहे ना ते बंद नाही राहिलं पाहिजे, त्यासाठी म्हणजे पुढे माल कोणीतरी व्यापाऱ्याने घ्यावा अशी अपेक्षा आहे. तुम्ही बचत गट वगैरे म्हणजे याच्याशी अजून जोडले गेलेले नाही आहात, फक्त एक 10 महिला तुमच्याकडे ह्या प्रकारे करतात. तर इथं येण्यामध्ये तुम्हाला कोणत्या अडचणी फेस करायला? कारण आपण बघितलं तर हे सामान खूप म्हणजे असं कुंकवत दिसतंय की आता याला हातात घेतलं तर हे तुटून जाईल. तुम्ही एवढ्या छान प्रकारे इथं आणून ठेवलंय, कुठल्याही प्रकारची तुटफूट या ठिकाणी झालेली नाहीये. तर हे सगळं कसं मॅनेज करतात? आपण ते पापड बघू शकतात, सध्या आपण पापड असं घरात ठेवलं तर ते पापड हे होऊन जातं, असं तुटून जाणार वगैरे हे होऊन. तुम्ही आज विकायला आणले 80 किलोमीटरवर आणलात, पण एवढं चांगल्या प्रकारे ठेवून आणलं, तर याच्या मागचं रहस्य काय? म्हणजे तुम्ही कशा प्रकारे हे सगळं मॅनेज करतात? बॉक्स मध्ये पॅकिंग करून मग ते गाडी दुसरी भाड्यानं जाणावी लागते, टेम्पो वगैरे, आणि त्यात काही अडचणी येतात का तुम्हाला? ते भाडं वगैरे द्यावंच लागतं. नाही म्हणजे काही मिळालं नाही काही वेळेस इथं आल्याच्या नंतर झालं नाही? ते म्हणजे गाडी लवकर मिळत नव्हती, जी मिळाली त्याने अगोदरच 1 दिवस अगोदर आणून ठेवलं इथं, त्यामुळे 1 दिवस तसंच रात्रभर काढावी लागेल. अच्छा, आपण आता सगळ्या चांगल्या गोष्टींकडे बघितलं. आता मला एक सांगा की आता तुम्ही हे सगळं दिसत आहे आम्हाला स्टॉल, तुम्ही एवढं छान प्रकारे लावलं, याच्या मागचे तुमचे कष्ट काय? म्हणजे तुम्ही कशा प्रकारे पूर्ण आज तुम्ही एक महिला आहात आणि एवढं सगळं उभं करणं आणि हे सगळं विकणं, एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मच्या ठिकाणी येऊन हे दुकान लावणं, याच्या मागे तुम्हाला कुठनं एक ऊर्जा मिळते की आपण हे असं करायला पाहिजे आणि हे सगळं आपण हे मॅनेज करू शकतो? असं साहजिकच आम्ही दोघंही म्हणजे अशी नोकरी वगैरे करत नाही, शिक्षण झालंय पण नोकरी नाही. मग काहीतरी बिझनेस म्हणून आणि एक मालक असतो ना, जो काही बिझनेस करत तिथे एक मालक म्हणून एक इच्छा असते की जे काय असेल ते आपलं आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला नोकरी न करता आपण मालक म्हणून जगावं, जगण्याची इच्छा. अच्छा, त्यात तुम्हाला म्हणजे आनंद वाटतो. आपल्याकडे काय काय प्रोडक्ट्स असतात, जरा एक थोडक्यात माहिती सांगाल का? रवा शेवई असते, गहू शेवई असते, फ्लेवर शेवया सगळे असतात, मँगो, पायनॅपल, स्ट्रॉबेरी, बटरस्कॉच. पापड 4-5 प्रकारचे असतात, नाचणीचे, तांदळाचे, बटाटा आणि उडीद, हे 4 प्रकारचे पापड. शाबू पापड असतो उपवासाचा, आणि गव्हाची कुरडई स्पेशल. म्हणजे आता सगळ्यात जास्त माल जाणार आहे गव्हाची कुरडई. म्हणजे तिथं जरी मी बनवत असेल ना तर तिथून पण लोक येऊन जर माल घेऊन जात असतील तर गव्हाची कुरडई भरपूर मोठ्या प्रमाणात चालते. धन्यवाद ताई, तुम्ही आमच्याशी बोलला. थँक्यू.